बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आता निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे। मतदानाला केवळ 14 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे उमेदवारांच्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरीही जडत आहेत। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। भाऊ, बुलढाणा लोकसभेसाठी आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे, आपली लढत कुणाची आहे? मुळामध्ये ही लढत काही रविकांत तुपकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी नसून सामान्य जनता विरुद्ध धनदांडगे प्रतापराव जाधव अशी लढत आहे। म्हणजे एका बाजूला सगळे नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्याबरोबर सर्वसामान्य गावगाड्यातली आणि शहरातली जनता अशी लढत आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, एका बाजूला स्टारच्या कपड्यातले नेते विरुद्ध आम्ही फाटक्या कपड्यातले नेते, अशा पद्धतीची ही लढत आहे। म्हणजे प्रतापरावांची माझी लढत नाही, माझ्याशी प्रतापरावांची लढत आहे, असं सध्या जिल्ह्यातलं चित्र आहे। कारण माझी निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। आता ही निवडणूक माझ्या हातात राहिली नाही, लोकच माझ्यासाठी स्वखर्चानं पुढे येत आहेत, घरची चटणी भाकरी बांधून प्रचार प्रसार करत आहेत, वर्गणी देत आहेत। ज्याला ज्याला जसं जसं जमल तसा तसा प्रचार आणि प्रसार माझ्या त्या ठिकाणी लोक करत आहेत। प्रतापरावांच्या गाडीत बसायला सुद्धा लोक तयार नाहीत लवकर। म्हणजे 500 रुपये रोज ढाब्यावर मटण पार्टी दिल्याशिवाय लोक त्यांच्याकडे येत नाहीत, तरी पण लोक यायला तयार नाहीत। म्हणजे त्यांना पाडायचं हे लोकांनी पक्क ठरवलेलं आहे। कारण 15 वर्षामध्ये काही ठोस विकास काम यांनी केलेलं नाही, लोकांच्या भेटी घेतलेल्या नाही। 2 वेळा ते मोदींच्या नावाने निवडून आले, पण तो करिश्मा आता चालणार नाही। आता विजय हा गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा होणार आहे। आपण स्वतंत्र निवडणूक लढतायत, म्हणजे स्वतंत्र उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढतायत, पण आपल्यावर असाही आरोप केला जातोय की आपल्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो। काय तथ्य या आरोपात? असं आहे की महायुतीचे प्रतापराव जाधवांची उमेदवारी 10-12 दिवसापूर्वी डिक्लेअर झाली, त्यांचंही देऊळ पाण्यात होतं। आणि महाविकास आघाडीची उमेदवारी 10-12 दिवसापूर्वी उमेदवारी डिक्लेअर झाली। माझी उमेदवारी तर 5 वर्षापूर्वी डिक्लेअर झालेली आहे। मी 5 वर्षापासून सांगतोय की मी लढणार आहे, कारण गावगाड्यातल्या सामान्य माणसांनी आणि जिल्ह्यातल्या जनतेने माझी उमेदवारी डिक्लेअर केली आहे। मला काही दिल्लीला जाऊन किंवा कुठे मुंबईला जाऊन कोणाच्या दारात जाऊन तिथे काही मुजरा घालावा लागला नाही तिकिटासाठी। माझा पक्ष जनता आहे, माझं तिकीट जनता आहे, माझा बँक बॅलन्स जनता आहे, माझं जे काही आहे ते जनता आहे। त्यामुळे मला लढायचं हे ऑलरेडी फायनल 5 वर्षापूर्वी झालेलं आहे। हे आता वेळेवर आले तिकीट घेऊन, असं कसं म्हणता येईल? आणि जर फाईट माझ्याशी आहे, सगळे सर्वे असं सांगतायत, विद्यमान खासदाराची फाईट माझ्याशी आहे, तो ओटापडिवाड्यांचा प्रश्न येतो कुठे? आणि मला काही एका विशिष्ट विचारधारेचे लोक किंवा विशिष्ट समाजाचे लोक मला हे नाही करत, सगळ्या जाती धर्माच्या लोक मला त्या ठिकाणी लाईक करतात आणि मला सगळ्यांचा चांगला पाठिंबा मिळतो आहे। ग्रामीणमध्ये तर मी नंबर 1ला आहे, पण शहरी लोकांचा सुद्धा भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे। लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे, लोकांना वाटतं की आपल्यासाठी लढणारा एखादा माणूस दिल्लीच्या संसदेमध्ये गेला पाहिजे। आणि म्हणून एका बाजूला हजारो कोटीचे मालक विरुद्ध लोकवर्गणी करणारे आम्ही फाटके लोक, अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे। आणि याच्या आधीसुद्धा अपक्ष लोक अनेक वेळा खासदार झालेले आहेत। सदाशिवराव मंडलिक 2009ला कोल्हापुरातून खासदार झाले अपक्ष, राजू शेट्टी 2009ला कोल्हापुरातनं खासदार झाले, सदाभाऊ खोत माड्याला थोड्या फरकाने पडले, बच्चू कडू साहेब अपक्ष फार थोड्या फरकाने पडले होते। सुदाम काका देशमुखांना एकदा लोकांनी तुमचाच गिरून तुमचा चुनान सुदाम काकाला निवडून आणा असंही केलं होतं। म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांनी घोषणा दिली, खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणू रविकांत तुपकर। लोक पालवातल्या भाकरी बांधून माझा प्रचार प्रसार करत आहेत, मला गावागावातनं वर्गणी देत आहेत, 1 वोट 1 नोट लोक मला देत आहेत। मला अनेक सभांमध्ये लोकांनी माझ्या घरात 2 वोटे हे 200ची नोट घ्या, 100-100ची नोट घ्या, अनेक ठिकाणी भरभक्कम प्रतिसाद लोकांचा वर्गणीतही मिळतो आहे आणि मतांमध्ये मिळणार आहे। प्रचारादरम्यान तुमच्यात आणि प्रतापराव जाधवांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे, आरोप प्रत्यारोपाच्या तुम्ही फैरी झाडतायत। प्रतापराव जाधवांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही असंही आपण एका भाषणात म्हटलंय, नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं? नाही, मुळामध्ये काय झालंय की विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। परवा एका वाहिनीवर बोलताना त्यांनी माझी लायकी काढली। आता प्रतापराव जाधव माझी लायकी काढणार म्हणजे ते का ISO कंपनीचे मालक आहेत का? ते सर्टिफिकेट वाटत फिरणार आहेत का आम्हाला की याची लायकी इतकी आणि त्याची लायकी तितकी आहे? 15 वर्ष तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं? एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सभागृहात भांडत नाही, या जिल्ह्यात ठोस असं काही केलं नाही। शेगावचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राजाचा विकास नाही, शेतकरी आत्महत्येमध्ये हा जिल्हा नंबर 2 वर आला आहे भारतामध्ये। काय केलं यांनी? यांनी स्वतःची घरं भरण्याचं काम केलं, प्रॉपर्ट्या वाढवल्या, संपत्ती वाजवल्या, हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या जमवल्या, याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही। आणि ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीला तुम्ही काय केलं हा संविधानाने आपल्याला अधिकार दिला प्रश्न विचारण्याचा, म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय। ते चवताळून उठत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आपल्यामुळे। जनतेचा जो पाठिंबा मिळतो आहे आम्हाला, आमच्या सभांना प्रतिसाद,
अर्ज भरायला लोकांचा प्रतिसाद, लोक गाड्या करून खर्चाने येत आहेत, खासदारांच्या घरातले लोक माझ्या लोकांना धमक्या देत आहेत, स्टेटस का ठेवता रविकांत तुपकरचं, रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे, त्याची योग्य वेळी बाहेर काढू आम्ही, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. रविकांत तुपकरचा शर्ट काढतायत, रविकांत तुपकरची गाडीत फिरतात, मी काय महाराष्ट्र लोड गाडीनं फिरणार आहे का? तुमच्या घरात 50 गाड्या आहेत करोडो रुपयाच्या, त्या तुम्हाला चालतात. हे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हा धंदा जरा बंद केला पाहिजे. सामान्य जनता तुम्हाला कंटाळलेली आहे. तुम्ही जर गावात जाऊन उभे राहिले तर 4 लोकसुद्धा लवकर तुमच्याजवळ यायला तयार नाहीत. दुसऱ्या पक्षाच्या भरोश्यावर तुमचा कार्यक्रम आहे आणि नेहमी हा प्रयोग होत नसतो. हिंमत असेल तर खासदार प्रतापराव जाधवांनी पक्ष बाजूला ठेवा आणि माझ्यासारखं स्वतंत्र मैदानात यावं. माझी लायकी काढण्यापेक्षा तुमची लायकी जनता तुम्हाला दाखवून देईल. आपण शेतकरी नेते म्हणवताय, शेतकरी नेते म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुलढाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी या समृद्धी महामार्गात गेल्या, अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांना न्याय कसा मिळवून द्यायला, त्यांना काय आश्वासन देणार तुम्ही ज्यांच्यावर अन्याय झाला आहे? नाही, मुळामध्ये विकासाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीनं कोणी हडप करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांची परवानगी असेल तर आमचं काही म्हणणं नाही, परंतु तुम्ही जोर जबरदस्तीनं नका करू ना. ते म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीनं विकासाच्या नावाखाली हडप करायच्या आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी या लोकांनी खायचं आणि मग यांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरायचं. माझी लढत समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांसोबत असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये सगळं माल पुरवायचा ठेका यांचा, सब ठेकेदारी यांची. समृद्धी महामार्गाच्या विकासाच्या नावाखाली यांनी स्वतःची समृद्धी जास्त करून घेतली. समृद्धी महामार्गच यांना चांगल्या पद्धतीनं पैसे कमवून त्या ठिकाणी दिलेलं आहे समृद्धी महामार्गाने. त्यामुळं अशा धंदांड्या माणसासोबत माझी फाईट आहे. समृद्धीत ज्यांचे हात काळे झालेले आहेत अशासोबत माझी फाईट आहे आणि जिंकणार आम्हीच आहोत. असाही आरोप होतोय की आपण भाजपाशी आपली जवळीक आहे आणि निवडून आल्यानंतर आपण भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी सुद्धा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाही, ही अफवा यांनीच मुद्दामून पसरवलेली आहे. काय झालं, माझ्या विरोधात बोलायला काहीच नाही ना. आजही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा या सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या विरोधात जितक्या ताकदीनं मी बोलतो किंवा टीका करतो आक्रमकपणे, तितकं कोणीच करत नाही. उलट हे सरकार मला तुरुंगात टाकायसाठी मागं लागलं आहे, मी लोकसभेत उतरू नये म्हणून. ही अफवा यांनी पसरवलेली आहे लोकांमध्ये की रविकांत तिकडे जाणार, रविकांत तिकडे जाणार. अरे जायचं असतं तर 22 वर्षात नसतो गेलो मी. 22 वर्ष मी एकाकी झुंज देतो, सामान्य माणसाचा लढा देतो, सामान्य लोकांना घेऊन लढा देतो आहे आणि मला ऑफर आल्या नसतील का? आजही मी कोणत्याही पक्षात गेलो तर मागच्या दारानं मी कधी MLC आमदार होऊ शकतो, त्यात काय मोठी गोष्ट आहे. पण मला तसं करायचं नाही आहे. मला निवडून आल्यावर स्वतंत्र राहायचं आहे आणि हा झेंडा स्वतंत्रच मी ठेवणार आहे. कारण हा चळवळीचा जो स्पेस आहे, हा चळवळीचा विचाराचा वारसा पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर आणि देशभर मला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यामुळं आम्ही स्वतंत्र विचाराचे आहोत, स्वतंत्र विचारानेच राहणार आहोत. या अफवा फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही मंडळी त्या ठिकाणी करतात. त्या अशा आरोपांना, अफवांना मी भीक घालत नाही. आपल्याला पाना हे चिन्ह मिळालं आहे. आगामी काळात आपला पाहणा कुणाचे नट फिट करणार? नाही, नट फिट नाही करणार, नट ढिल्ले करणार. आता 15 वर्ष झाले एक खासदार आहे. आता ही गाडी खराब झाली ना, आता 15 वर्ष झाले. त्या गाडीचे नटबोल्ट आम्ही काढून टाकणार आणि ती गाडी आता भंगारमध्ये विकून टाकणार. हा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने घेतलेला आहे. आणि माझ्याकडं जो पाना निशाणी मला मिळाली आहे, हा पाना 12 भोकाचा पाना, हा कुठे बी लागतो, मल्टीपर्पज पाना आहे. त्यामुळं या पाण्यानं अच्छांचे नटबोल्ट ढिल्लं करण्याचं काम या बुलढाणा जिल्ह्यातली जनता करणार. तर नक्कीच आगामी काळात मला मिळालेला पाना या चिन्हानं अनेकांचे नट हे मी ढिल्ले करणार. समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रस्थापितांविरुद्ध मी लढणार आहे आणि त्यांच्याशीच माझी खरी लढाई आहे, असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.